नमस्कार. आज आपण करणार आहोत कडू कारल्याची छान चमचमीत अशी भाजी. मी इथे कारल्याचे जे आहे पावशेर कारले ते असे गोल आकारामध्ये कट करून घेतले. त्यातल्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे काय केलं, यात मी थोडं मीठ घालणार आहे आणि एक लिंबाचा रस त्यात घालणार आहे. आता काय करायचं, कारण काय होतं की कारले कधी कधी खूप कडू असतात, तर मग त्यासाठी त्याला थोडं आधी लिंबाचा रस आणि मीठ टाकून जर आपण त्याला अर्धा तास 1 तास जर आपण मुरत ठेवलं तर त्यातला जो कडवटपणा आहे तो सगळा पाण्यात उतरतो आणि मग ते पाणी आपण धुवून फेकून द्यायचं त्यातलं ते पाणी आणि मग नंतर स्वच्छ कारले धुवून घ्यायचे. आता मी इथे 1 लिंबाचा रस याच्यामध्ये पिळते आहे. ॲक्च्युली बऱ्याच जणांना ही कारल्याची जी भाजी आहे ती अजिबात आवडत नाही, पण एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. न आवडणाऱ्यांना पण ही भाजी नक्की आवडेल. ॲक्च्युली ही माझ्या आईची रेसिपी आहे. मी स्वतः पण कधीच खात नव्हती, पण ज्यावेळेस तिने ही एकदा मला सांगितली की एकदा खा आवर्जून, सो त्यानंतर मलाही खूप आवडायला लागली आहे. आता हे बघा, थोड्या वेळानंतर मी यातलं जे कडवट पाणी आहे ते सगळं काढून टाकलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे कारल्याच्या ज्या फोडी आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी कसं स्वच्छ धुवून घेते. एक 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्या, म्हणजे यातला जो काही कडवटपणा असेल तो सगळा निघून जातो. आता एकीकडे मी कढई ठेवली आहे, त्यात थोडं तेल तापायला ठेवलं आहे. आता तापल्यानंतर त्यात मोहरी घालायची, त्यानंतर थोडं जिरं घालायचं. जिरं छान फुललं, मोहरी तडतडली की एक अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंगाने भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे हिंग आवर्जून घालायचं. त्यानंतर 1 पाव चमचा हळद घातली आणि जे आपण धुतलेल्या फोडी आहेत कारल्याच्या त्या सगळ्या मी त्यात घातल्या आहे. आता ॲक्च्युली इथे काय झालं आहे, माझ्याकडे ट्रायपॉड स्टँड सापडत नव्हतं, सो एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने मी भाजी करत होते. सो थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, तुम्ही समजून घ्या. आता मी इथे छान परतून घेते भाजी. आपण जे काय म्हणतात त्याला, हळद टाकलेली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि मग परत एकदा छान मिक्स करायचं सगळं आणि एक 5 मिनटाची तरी वाफ काढायची याला, म्हणजे ह्या ज्या फोडी आहेत त्या नरम होतील. तर मी आता इथे झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते. आता वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी छान मऊ शिजले आहेत कारल्याच्या फोडी. आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आपल्याला जे आवडतील ते. धने जिरे पावडर घालू शकता. त्यानंतर तुम्ही तिखट घालू शकता, तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. त्यानंतर आपला साठवणीतला मसाला इथे घालायचा आहे, नेहमीचा जो आपण भाजीला वापरतो तो, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तुम्हाला लगेच दिसेल भाजीचा रंग किती छान सुरेख होतो. आता ही छान व्यवस्थित सगळीकडून अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे सुके जिन्नस आपण मसाले घातले आहे ते सगळीकडून कोट होतील त्या सगळ्या फोडींना. तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. आता ह्या सगळ्या छान परतवून झाल्या आहे. परतल्यानंतर परत काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. ॲक्च्युली हे खूप काही मऊ शिजल्या नव्हत्या, त्याच्यामुळे याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे मी, जेणेकरून त्या फोडी ज्या आहेत त्या छान शिजतील. आता याच्यावर परत एक झाकण ठेवून परत 5 ते 7 मिनटाची छान वाफ आणायची आहे. तुम्ही बघू शकता. आता बघा भाजी किती सुंदर शिजली आहे, किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम चमचमीत झाली आहे. आता काय होतं, काही वेळेस कारले खूप कडू असतात, त्याच्यामुळे अशी भाजी नाही खाल्ल्या जात आपल्याकडनं. सो याच्यामध्ये आता मी लिंबाचा रस वरून टाकते आहे, याच्याने चव छान येते भाजीला. ॲक्च्युली कारले थोडे कडू होते, मला टेस्ट केल्यानंतर कळलं भाजी, सो नंतर मी त्यात थोडा गूळ पण घातला होता. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि छान मिक्स करून घ्यायची भाजी. खूप जर कारले कडू असेल तर तुम्ही थोडा गूळ नंतर घालू शकता, नाहीतर ही भाजी अशीच खूप छान लागते चवीला. थोडा आंबटपणा असतो याला लिंबाच्या रसामुळे, आणि बाकी जी अशी चमचमीत हवी असते मसाल्यांनी तशी खूप सुंदर लागते, टेस्टी लागते भाजी. जे मुलं खात नसतील या मुली खात नसतील त्यांनी हे नक्की खायला लागतील.